सुनेत्रा पवार यांनी आज महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ। विधान भवनात राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक झाली। सुनेत्रा पवारांच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाली। त्यानंतर राज्यपालांना गेले पत्र। अजितदादांनी अर्थसंकल्पाची पूर्ण तयारी केली होती असे मत व्यक्त करून उद्यापासून मी अर्थसंकल्पात लक्ष घालणार व अर्थसंकल्पाचं मी उर्वरित काम पाहणार अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी देऊन दादांची आठवण व्यक्त केली। पार्थ पवार राज्यसभेवर जाणार, सूत्रांची माहिती। पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवण्यास भाजपाचा केंद्रीय नेतृत्व अनुकूल असल्याची शक्यता। अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात युक्रेनच्या धमकीचा मेल। युक्रेनमधील 10 ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा मेल। ही खबरदारी म्हणून अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात तपासणी। जळगाव गारपिटीमुळे 57 गावातील पिकांना फटका, काही गावात पडझड। सुवर्ण प्रेमींसाठी दिलासादायक बातमी। सोनं 10,000 तर चांदी 30,000 स्वस्त। जीएसटी सहित सोनं 1,72,000 तर चांदी 3,72,860 रुपये वर। केदारनाथ बद्रीनाथ मंदिरासाठी नवीन प्रवेश नियमांची तयारी। दरवाजे उघडण्यापूर्वी नियम जाहीर होण्याची शक्यता। मोबाईल बंदीवर विचार। बारामतीत अजितदादांच्या अस्थींचं विसर्जन। नीरा नदीच्या संगमावर विधी संपन्न। इराणची रशियाकडून सुखोई 35 लढाऊ विमानांची खरेदी। वितरणाच्या संख्येवर सस्पेन्स। अमेरिका इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर या घटनेला महत्त्व।